आता रे हे पण आलेलं आहे आपला. हे ठेव बाई तिथे ठेव, हेच बघत होतो. हा आला ना, ठेव सावकाश. पाणी सरबत आणू काय? चल निघ, ते राहिले ते सगळं सामान घेऊन ये. पाणी ऐक ना रे देवा, देवा, अरे देवा, आता काय करावं बाई? अरे एवढा घसा फोडून बोलते तर तुला ऐकू येत नाही का? आपलं एवढं चांगलं घर सोडून का त्या हॉस्टेलवर राहायची अवदसा आठवली तुला देवा? अरे अरे काय काय चाललंय काय हे? एवढं सामान भाई विषय आहे काय? आता तू जाणार तर एवढं सामान पाहिजेलच ना, बेसिक आहे ना. हे भाई हे भाई सिंहासन राहिलं, हे गब्बर चल उचल उचल त्याला. तिकडे आपला भाई कसा एकदम शान मध्ये बसला पाहिजे. काय पांडे? अरे नाही, ते ठेवायला जागा कुठे तिथे? अरे ते हॉस्टेलचे रूम्स कसे असतात माहितीये ना तुला, कोंबडीच्या खुराड्यासारख्या. हे ते नाही नाहीच ठेव तिकडे. गब्बर तू उचल, आपला भाई दुसऱ्या कोणत्याही खुर्चीत बसत नाही, तू उचल. अरे पण आपला भाई शिकायला चाललाय तिथे, तू ठेव. अरे काय उचल ठेव उचल ठेव, एकदा सांगा काय करायचं ते. मी बोललो ना तुला, ठेव. मी सांगतोय ना उचल म्हणजे उचल. भाई बरोबर सिंहासन जाणार म्हणजे जाणार, उचल. सत्या, हे काळाकोट, हे बघ, हे सिंहासन भाईला पाहिजे म्हणजे पाहिजे. जिथे आपला भाई तिथे ही चौपाई. तू गब्बर उचल. अरे पण तिथे जागा कुठे ठेवायला? तू माझा ऐक. तिकडे जागा आहे रे, आपण भिंत फोड. खुर्ची घालू का डोक्यात? त्यापेक्षा टेम्पोत घाल ना, कशाला एवढा राग होतो? चल ना उचल ना तू, मी सांगतो ना याच्याकडे लक्ष देऊ नको. बाबा तू कधीतरी ऐक ना रे माझं. ऐकून अरे काय एवढं होणार आहे? जायला तिकडे जागा जागा तरी तयार आहे केली. का? अरे आपण अरे काय चाललंय काय या? अरे आपण कॉलेजला विद्यार्थी म्हणून चालत हे सगळं? हे बघ भाई, दर टायमाला आम्ही तुझं ऐकतो, पण या वक्ताला तू आमचं ऐकलं पाहिजे बस. हे भाई तू समजाव ना याला काहीतरी. मी मगासपासून सांगतो, ऐकतच नाही. हे वकील काय चालली रे खुसूर पुसूर? हे बघ, भाई जाणार तर हे सामान पण जाणार. हे सामान नाही तर भाई पण नाही. ए सत्या, कशाला राडा? म्हणजे तू आमचं ऐकायचं नाही ठरवलंय? नाही तसं असेल तर सांग, मी तुझी बहीण नाही. अगं अक्के, नाही. ए भाई, हे कसं झालं माहितीये का? कैदी पण आपला आणि साक्षीदार पण आपला, तीच गत झाली. बाई आता तूच सांगा, हे सामान टेम्पोत टाकू की नको? अरे देवा, निदान ती खुर्ची तरी ने रे. हा, आणि भाईचं जिमचं सामान कसा भाई? अरे पांडे, अरे आता तूच समजावूया ना. ए नाही भाई, डिफेन्स वेस्ट या असल्या लोकांना मी काय बोलू पण शकत नाही. आता तर वकिलानेच केस सोडली बोलायचं, तर आपण तर काय करणार? हे बात, हे गब्बर चल उचल. अरे हॉर्न एक. Good morning. You can do it. Yes. Yes, you can do it. Come on. Come on, come on. हो खरंच. You can do it. तू या असल्या मारामाऱ्या सहज करू शकतेस. मला कॉन्फिडन्स आहे तुझ्यावर. चहा घे ना. डॉली, आज सूर्य ही जी मॅच आहे, मॅच नाही, फाईट. फाईट म्हणतात त्याला. तेच ते जे काही. आई शपथ, काय चहा केलायस ग? मी मुद्दाम त्याच्यामध्ये ना थोडीशी शुगर ऍड केली आहे, म्हणजे तू माझ्याशी जरा गोड बोलशील. डॉली, तुझ्याशी गोडच काय ग? तू म्हणालीस तर मी तुझ्याशी बोलणार पण नाही. तुला एक विचारायचं होतं. हे जे WWF वाले असतात ते सुपारी घेतात का ग? मोनिका, कम अगेन. म्हणजे मी चहा इतका छान बनवलाय का की तुम्हाला डॉली सोडून मोनिका हाक मारलीयस? अगं सेम पिंच. तू हे असं सुपारी घेतात का वगैरे? तुझ्या देवासाठी सुपारी द्यायची आहे का? व्हॉट डू यू मीन तुझ्या देवासाठी? आय मीन तुझ्या त्या कॉलेज मधल्या देवासाठी. मोनिका, हे असं सुपारी द्यायच्या ऐवजी सुपारी फोडायचा का नाही विचार करत तू?
तुला कळत नाहीये का तू ऍक्सेप्ट करायला तयार नाहीयेस मला माहिती नाही, पण तुझ्यावर प्रेम करतो ग तो. आणि असा टार्झन या कॉन्क्रीटच्या जंगलात शोधूनही सापडणार नाही ग. तुला खरं सांगू, तू जे म्हणतेस ना ते पटतंय मला. म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर का खरंच तो माझ्या प्रेमात पडला असेल तर हे टेरिबल आहे. म्हणजे त्याच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. कारण ह्याचं काही फ्युचर नाहीये. बिसाइड्स काही विषय माझ्यासाठी आयुष्यात कायमचे बंद झालेत. हे तू त्याला पटवून देऊ शकशील? मी आजपर्यंत तुला पटवू शकलीये का? त्याला काय पटवून सांगणार आहे? टेम्पो आहे. नाही तेच सांगत होतो त्याला जरा नीट साईडला लावून घे म्हणजे सामान उतरवता येईल ना. दादा नमस्कार. ए सिंगम चल निघ. नाही म्हटलं तुम्ही लई दिवसांनी आलाय. नमस्कार साहेब. पहिला टार्झन बाप्पू आजीने सांगितलं तू. दादा नमस्कार. काय दादा, तुम्ही इथेच थांबा. आपण हॉस्टेलवर जाऊन राहायला रूम फायनल करून येतो. मगच सामान काढा. दादा ऐका ना, ते परवानगी लागेल रूम वरती राहायचं तर. काय बोलला रे? नाही ते परवानगी लागेल ना. ऊन जरा जास्त आहे ना रे. छान दिसते दादा टोपी. आले आले हो, आले आले हो, आले तुमचे टार्झन बापू आले. आई शपथ, टार्झन बाबू कुठे कधी? एक मिनिट, काय गोंधळ काय चाललाय? काय झालंय? अहो डॉली मॅडम. मोनिका मॅडम, काय झालंय सांग. नको ग सांगू. हे एक मिनिट, एवढं सांगायला आली आहेस तर सांग ना काय झालंय ते. डॉली मॅडम तुम्ही जबरदस्ती करताय म्हणून मी सांगते. अहो तुमचे टार्झन बापू. तुमचे? बरं आपले. काय झालं, मी रस्त्याने अशी चालत होती. दुपारची वेळ होती. नाही सकाळचीच वेळ होती. अगं वेळ महत्वाची आहे का? दुपार काय सकाळ काय? तिकडे काय बघितलेस ते सांग ना पटकन. ओरडतात ना, तसं काहीच राहिलं होतं. नको सांगूस मला. अरे एक मिनिट, कसं आहे पिंकी, वेळ महत्वाची नसते है ना. तर तिकडे काय बघितलंस हे प्लीज सांगशील का? आता कसं, कुठे होते मी? रस्त्यावर. हा रस्त्यावर. तर मी रस्त्याने अशी कॉलेजच्या बाजूने जात होती. तर गेटवर बघते तर काय एवढा मोठा टेम्पो उभा होता. त्यात एवढं मोठं सामान होतं आणि त्यामध्ये आपले बिल्डर असे उभे होते. आपले टार्झन बापू. टार्झन बापू, काय न्यूज आहे. चल 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 जा जा, काहीतरी गोडधोड कर. जा जा. कशाचं काय सेलिब्रेशन काय करतेयस? अगं इम्पॉसिबल आहे तो सिली मॅन. तो तुझा सिली मॅन इम्पॉसिबलला सुद्धा पॉसिबल करून दाखवेल बघ. ठीक आहे. लोक युजली विचार करतात आणि मग बोलतात. तू कसलाच विचार करत नाहीस आणि वाटेल ते बोलत असतेस. खरं तर आहे ना, तू आणि तो सिली मॅन एकदम सेम टू सेम आहात. तो पण तसलाच आहे, काहीही विचार करत नाही आणि वाटेल ते करत असतो. व्हॉटएव्हर. तुला तर मी थांबवू शकत नाही, पण त्या सिली मॅनला मी वेळीच थांबवणार आहे. हे बघ, अरे आपल्याला खोली पाहिजे इथे पुढे. मग
अरे घाबरतो ए. कोण आहे का रे भाऊ? कोण रे? आता कोण पण नाही. भारी रूम आहे. सत्या, सत्या, अरे लई भारी रूम मिळाली आपल्याला. ये इकडे, तू इकडे. 21 12 हा, रूम नंबर 12. ये 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 ये. लई झॅक आहे. अरे वा वा वा. हो उठा. कोण आहात तुम्ही? ही माझी रूम आहे. हो काय प्रॉब्लेम काय तुमचा? सचिन सर. कळत नाही आपला भाई झोपलाय ते. त्याला उठवलं ना तर तुला आयुष्यात न उठवे. सत्या, अरे सत्या सोड सोड सत्या सोड. अरे सत्या सोड, त्याला सोड सोड. अरे सत्या, अरे आपण केवढं तो केवढूस. अरे जुवी जाईल त्याचा. अरे आहेस ना नीट? अरे काय रे भावा, मला एक सांग. अरे तू पण राहतो या रूम मध्ये? मी पण म्हणजे अजून कोण राहतं? आपण. अरे आपल्याला ही रूम जाम आवडली. हा काय भाई, काय रूम आहे का? वकील बोलला तसं कुराडच वाटतंय. भाई तुला आवडली ना, मग विषय संपला. ये ना भाई, आपण अर्धा तास लेटी देऊ इकडे. हो असं नसतं, प्रोसिजर असते. तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी रूम अलॉट केली असेल. हे आपण अलॉट बिलआउट होत नाही. हा बाईला जे आवडलं ते आवडलं. आतापासून ही रूम बाईची. क्लिअर? भाई मी सामान आणू? सत्या राहू दे. हे काय कायचं नाव काय रे? बन्या नाव आहे माझं. बन्या? नाही आवडलं? बदलू का? अरे राहू दे बन्या, मस्त नाव आहे रे. हे बघ, टेन्शन नाही घ्यायचं. हा आपण दुसरी रूम बघूया. सत्या चल, आपण दुसरी रूम बघूया. तू राह येते. चल सत्या. अरे तुम्ही? हा ते आपल्याला रूम पाहिजे होती ना, म्हणून. आपण इथे राहू शकतो काय? एनी टाइम या ना. पण ऍक्च्युली ना, माझ्या रूम मध्ये ऑलरेडी एक मुलगा राहतो. मी त्याला विचारून सांगू का? नाही नको. खरं तर मला तुमच्याबरोबर रूम शेअर करायला खूप आवडलं असतं. काय काळजी नाही बाबा. हा टेन्शन नाही घ्यायचं. तू राह इथे, आपण आपली दुसरी रूम बघू. हा कर, अभ्यास कर. हो. सचिन सर. सचिन सर. व्हॉट हॅपन? व्हॉट इज द प्रॉब्लेम? सर टेरर. हा आलोच. सर हा असा का ओरडतोय? काय माहित, मी काही चूक केली का? मला नाही माहिती. नाही, पण मग झालं काय? सर चिल, तो येतोय ना, सांगेल आपल्याला. मेजर इश्यू. येस. टेरर. टेररिस्ट कुठे? कॉल द पोलीस इमिजिएटली. कुठे कुठे? टेररिस्ट नाही, एक टेरेबल प्राणी शिरला हॉस्टेलमध्ये. सर तसा प्राणी नाही, तो गुंड आहे ना देवा, तो आलाय हॉस्टेलमध्ये. अरे देवा. पाणी द्या सर. हा आर यू ओके सर? सर
तो एखाद्या जबरदस्त प्राण्यासारखा आहे. त्याचे भले मोठे हात, त्याचा एवढा मोठा जबडा, बायसेप तर खूप मोठे आहेत. हात काय, हाताचं बोट पण नाही हलत सर त्याचं. आता काय करायचं सर आपण? आता काय करायचंय माझे? उसे रूम से बाहर निकाल दो. हो पण सर हा म्हणतोय तो एवढा मोठा आणि सर तुम्ही केवढे? इसका मतलब वो हमारे रूम में रहेगा? ऐसे कैसे? प्लीज कुछ करिए सर, नहीं तो आपके घर में भी घुस सकता है. खरं आहे सर. मी काय म्हणते, त्या देवाला हॉस्टेल मधूनच नको तर या कॉलेज मधून पण बाहेर काढा. हो सर, राधा बरोबर बोलते. राधा इज राइट सर. बट राधा, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? सर सर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्याचा या मुलांना त्रास होतोय. येस, यू ऑल आर राईट. लेट मी थिंक. Eureka! I got it! What an idea! मी डीन मॅमना इन्फॉर्म करतो. त्याच ठरवतील काय करायचं ते. येस, लेट मी गो. काय? हवा ते आपल्याला राहायला रूम भेटेल काय? नाही नाही, माझी रूम आहे. निघ. भावा ते आपल्याला राहायला रूम भेटेल काय? Why don't you understand? भावा रिक्वेस्ट आहे रे. Get lost. भावा ते आपल्याला राहायला रूम मध्ये जागा भेटेल काय? नाही अरे आपण सगळी कामं करू. आपण भांडी घासू, कपडे धुऊ, लाडी पण. नाही बोललो ना. जा तुझे काम कर. नाही सत्या भाई तू उगाच थांबवला आपल्याला, नाही तर त्याला इथेच खोलला असता आपण. सत्या, आज आपल्याला कळलं रे की आपण सुधरता ना दुनिया बिघडायला लागली आहे. तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. देवाला हॉस्टेलमध्ये रूम पाहिजे. पण आता तुम्ही माझा मुद्दा लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट देवाला हॉस्टेलमध्ये रूम नाही मिळायला पाहिजे. हो मॅडम, पण 2 रूम्स खाली आहेत. या बघा ना. हे आपल्याला माहिती आहे, देवाला माहिती नाहीये ना. आता हे रूम्स अवेलेबल नाहीये. पण मॅम, मी हे सगळं हॉस्टेलच्या डिसिप्लिनसाठी, कॉलेजच्या डेकोरमसाठी करते. म्हणजे आय अंडरस्टँड हॉस्टेलची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या दोघांची आहे. तुम्ही तुमच्या मनाने डिसिजन्स घेऊच शकता, नो डाऊट अबाउट इट. पण जर का उद्या काही कमी जास्त झालं तर आय एम शुअर डॉक्टर सचिन तुम्ही सिच्युएशन हँडल करालच. नो मॅडम, नो. आम्हाला तो देवा हॉस्टेलमध्ये काय, आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा नकोय. हो नको मॅडम. नाही, आणि आम्ही तुमच्या शब्दाबाहेर कुठे आहे? गुड. सो देवाला हॉस्टेलमध्ये रूम नाही मिळायला पाहिजे. ओके? भाई ऐक ना, बाय तुला खोली कशी मिळत नाही ना ते बघतोच आपण. आता हे अख्खं हॉस्टेल खाली करतो आणि हॉस्पिटलला पाठवतो. आता एक जण पण या हॉस्टेलवरती दिसणार नाही. भाई सीधी उंगली से घी नाही निकलता ना, तेव्हा उंगली वाकडी करावीच लागते. अरे भाई, पण आपल्या रेप्युटेशनचं काय? कॉलेज मधली पोरं तुला काही बोलतात, हे बाहेर कळलं तर काय होईल? तसं काय पण होणार नाही. आणि आता जर कोण काही बोललं तर अशी कानाखाली ओढण ना त्याच्या की 7 पिढ्या बहिऱ्या जन्माला येतील. सध्या तू ते काय म्हणाला रे? ते पुढच्या 7 पिढ्या बहिऱ्या नाही, त्याच्या आधी अरे ते आपलं ते घी काय म्हणाला? हा ते सीधी उंगली से घी नाही निकलता, तेव्हा उंगली वाकडी करावीच लागते. पण समजा आपण घीचा डबाच गरम केला तर घी येणारच. पण त्यासाठी आपल्याला उंगली टेढी करायची गरज आहे का? नाही कळलं? नाही कळला. कळेल. भाई ते जाऊ दे. आता या सामानाचं काय करायचं बा? हे कुठे ठेवायचं? इथेच ठेवायचं, रस्त्यावरच. आता हे सामान आणि आपण या इथे रस्त्यावरच राहणार.
रस्त्यावर? अरे भाई, पण डायरेक्ट असं रस्त्यावर म्हणजे कसं दिसेल ते? आपण घरी जाणार नाही हे 100%. आपल्याला हॉस्टेलला रूम मिळणार नाही हे 101%. तर मग आपण राधासाठी या इथे रस्त्यावर राहणार हे 200%. राधाच्या मनात पुन्हा जागा मिळवण्याचा रस्ता समजा ह्या रस्त्यावरनं असेल तर आजपासून आपण या इथे रस्त्यावर राहणार.